अक्कलकोट म्हणजे फक्त वटवृक्ष नाही, इथे स्वामी समर्थांच्या पावले आजही जपलेली आहे आणि आज मी तुम्हाला त्या जागेपर्यंत घेऊन चाललो. पाय देऊ नको, पाय देऊ नको पांढऱ्या चौकीत. अक्कलकोटच्या या गुरु मंदिरात ना माझा पहिला अनुभवच असा होता. एक छोटीशी मुलगी ना लोकांना थांबवते, समजावते, स्वामींच्या पवित्र पावलांची जपवणूक करत आहे. मी आत गेलो, थोडी माहिती इथल्या दादांकडून मिळाली आणि त्यानंतर याच मुलीने मला पूर्ण मठ फिरून दाखवलं. प्रत्येक जागा, प्रत्येक गोष्ट ती खूप श्रद्धेने सांगत होती. मी जेव्हा इथे आलो तेव्हा माझं लक्ष गेलं या फरशीकडे, कारण इथे स्वामी समर्थांच्या पवित्र पाऊल खुणा दिसतात. काही वर्षापूर्वी ना इथे फरशी बदलण्याचं काम होणार होतं, पण या काम सुरू होण्याआधीच या जागेवर स्वामींच्या पाऊल खुणा स्पष्ट दिसल्या. तो क्षण फक्त काम थांबवणारा नव्हता, तो क्षण श्रद्धेला नव्याने जागा करणारा होता. आणि आज ही जागा फक्त मठाचा भाग नाही, ती श्रद्धेचं जिवंत ठिकाण बनली आहे. भाविक इथे पाय ठेवायला नाही तर डोकं झुकवायला येतात. हे ठिकाण म्हणजे बाळप्पा महाराज गुरु मंदिर. स्वामी समर्थांनी दिलेलं चिन्मय पादुकांवर हा मठ उभा आहे. मठाच्या परिसरात गौशालाही आहे. ती जागा ही स्वामी सेवेचाच भाग आहे. इथे अजून एक अतिशय खास गोष्ट आहे, स्वामी समर्थांचा खरा मूळ फोटो. हा फोटो ना 1872 साली कोडॅक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढलेला आहे. सर्व शिष्यासह स्वामी समर्थांचा टिपलेला हा एकमेव छायाचित्र मानला जातो. म्हणून सांगतो, फक्त वटवृक्षाचं दर्शन घेऊन अक्कलकोट सोडू नका. स्वामींच्या पावलापर्यंत नक्की या, या गुरु मंदिराला नक्की भेट द्या. आणि आज मी माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवला. जर तुम्ही इथे कधी येऊन गेला असाल ना, तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही श्रद्धा जागा कोणापासूनही सुटू नये. मला फॉलो करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी आणि इथली अद्भुत गोष्टी जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज की जय.